हरिओम. नित्ययोगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण 15वा दिवसचा जो योग वर्ग आहे तो आपण सुरू करत आहोत. मागच्या 14 दिवसापासून आपण छान प्रकारे सर्वजण नियमित योग वर्ग करत आहोत. सर्वांचा प्रतिसाद हा छान आहे. तर असंच आपल्याला पुढे 21 दिवस कंटिन्यू करायचंय. तर चला 15व्या दिवसाची सुरुवात करूया त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसून हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हाताचे मनगट जे आहेत आपल्या गुडघ्यांवरती, मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज यावर लक्ष केंद्रित करायचंय. फक्त तो आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. कुठून येतोय, कशाचा आहे याचा विचार करायचा नाहीये. फक्त त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणाऱ्या आवाजांवर केंद्रित करायचंय. कक्षाच्या बाहेरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, ज्या कक्षामध्ये आपण बसून योग करत आहोत त्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. मनाने त्या त्या वस्तू यांच्याकडे पाहायचंय. चौफेर निरीक्षण झाल्यानंतर आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलो त्या आसनाचं निरीक्षण करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय, पायाच्या नखापासून तर आपल्या डोक्याच्या केसापर्यंत. स्वतःला त्रयस्थपणे पाहायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोघांचा अनुभव घ्यायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपल्याला ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन.
उपाकरोत्तम प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर हस्तदर्शनाने आपण आजच्या आपल्या योग वर्गाला सुरू करूया। तर आज आपण पवन मुक्तासन श्रेणीतले आपण जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते आपण पाहणार आहोत। तर सर्वांनी पाठीवर झोपायचे। तर याच्यात ह्या सूक्ष्म हालचाली कोणी करायची नाहीत की ज्यांचं कमरेचं ऑपरेशन झालंय, ज्यांना कमरेमध्ये तीव्र दुखणं असेल, तीव्र वेदना होत असेल त्यांनी करायचं नाही, बाकी सर्वजण करू शकतात। तर तर आपल्याला पाठीवर झोपायचंय, दोन्ही हात पाठीमागे असतील, श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणायचे। तर आता आपण अशा स्थितीमध्ये बघा, शयन स्थितीमधून आपण दोन्ही हात आपल्या कमरेजवळ आणलेले आहेत, दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आहेत। तर आता आपल्याला काय करायचंय, उजवा पाय गुडघ्यातून वाकत आपल्या कमरेजवळ आणायचा आहे, उजवा पाय। त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांनी सपोर्ट घेत दोन्ही हातांनी एकमेकांना घट्ट पकडत जो उजवा पाय जो आपण गुडघ्यातून वाकवला होता, आता तो पवन मुक्तासनामध्ये आपण जे एका पायाचं जे पवन मुक्तासन पाहिलं होतं त्या पद्धतीने तोच पाय परत कमरेतून वाकत त्याची जी मांडी आहे ती छातीकडे आणायची आहे आणि गुडघा जो आहे तो आपल्या छातीकडे दोन्ही हातांनी त्या गुडघ्याला दाबायचं आहे। आणि आता सावकाश मानेतून वरती वाकत आपली जी मान आहे ती वाकत आपली जी हनुवटी आहे, हनुवटी किंवा कपाळ जे ते गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। अशा प्रकारे हाय त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे अर्ध पवन मुक्तासन करायचंय। स्थिरम सुखम आसनम। त्यानंतर हे आसन सोडताना सावकाश पहिले मान जमिनीला टेकवायची आहे, त्याच्यानंतर हातांचं गुंफण सोडायची आहे, पाय कमरेतून सोडत कमरेजवळ ठेवायचा आहे, त्याच्यानंतर पाय सरळ करून घ्यायचा आहे। त्याप्रमाणेच आता डावा पाय जो आहे तो गुडघ्यातून वाकत टाच जी आहे ती कमरेजवळ आणायची आहे। आता कमरेतून तो पाय वाकवत त्याची जी मांडी आहे ती छातीच्या दिशेला ओढायची आहे, आपला गुडघा जो आहे तो छातीकडे दोन्ही हातांनी घट्ट पकडायचे आणि आता मानेतून वाकत जी आपली हनुवटी आहे ती गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। या दरम्यान संत श्वसन अर्ध पवन मुक्तासनाची ही आदर्श स्थिती आहे। दरम्यान संत श्वसन स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे। जो उजवा पाय माझा तो सरळ असेल। आसन सोडताना सावकाश प्रथम मान जमिनीवर टेकवायची आहे, हाताची गुंफण सोडायची आहे, पाय परत जो घोटा आहे तो कमरेजवळ ठेवायचा आहे, त्यानंतर पाय सरळ करून घ्यायचा आहे। आता आपल्याला सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय। आता आपल्याला हे अर्ध पवन मुक्तासन एक पायाचं झालं तर आपल्याला पवन मुक्तासन करायचंय। तर उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या कमरेजवळ, दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे गुडघे जे आहेत ते छातीच्या दिशेने घ्यायचे। दोन्ही गुडघे एकमेकांना, दोन्ही पाय गुडघे एकमेकांना चिटकलेले असतील, दोन्ही हातांची गुंफण करून दोन्ही पाय घट्ट पकडून ठेवायचे। आता आपल्याला श्वास घेत मान जी आहे ती वरती नेत आपली हनुवटी जी आहे ती दोन्ही गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे।
आता या पवन मुक्तासन या स्थितीमध्ये आपल्याला स्थिर राहायचंय. ही आदर्श स्थिती आहे पवन मुक्तासनाची. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जो आहे तो पाठीच्या मणक्यांवर आलाय बघा. आपलं कंबरवरती, आपली छातीवरती आहे. हा त्या आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. संत श्वसन. आसन सोडताना सावकाश पहिले मान जमिनीला टेकवायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही हाताची गुंफण सोडायची आहे आणि कमरेतून दोन्ही पाय वाकवत दोन्ही पायांच्या टाचा आपल्या कमरेजवळ. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. या प्रकारे 2 प्रकार झालेत. आता की श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या कमरेजवळ. दोन्ही पाय जवळ आल्यानंतर तसंच पवन मुक्तासन सारखं दोन्ही पाय जे ते गुडघ्यातून कमरेतून फोल्ड करत दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील. दोन्ही हातांची गुंफण. सेम पवन मुक्तासनाची स्थिती आहे. फक्त आता याच्यात आपण काय करणार आहेत की जी हनवटी आहे ती गुडघ्याला न टच करता फक्त आपण आता उजव्या आणि पवन मुक्तासन सारखं आपल्याला हनवटी जी आहे ती हनवटी जी आहे आपल्या गुडघ्यांना टच करायची आहे. तर आता फक्त आपल्याला उजव्या आणि डाव्या साईडला आपल्याला करायचं आहे बघा. एकदा डाव्या साईडला, उजव्या साईडला. एवढं करायचं की आपल्याला परत रिटर्न येता यायला पाहिजे. ज्यांना मानेला काही त्रास होत असेल तर त्यांनी मान जी ती जमिनीला टेकली तरी चालणार आहे. मान जमिनीला टेकून सुद्धा आपण हे करू शकतो. किंचितच डाव्या दिशेला, किंचितच उजव्या दिशेला. याच्यात आपली मान रोल होईल बघा. ज्या दिशेला आपण हालचाल करू त्या दिशेला आपली मान फिरवायची. किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी मान आपली पवन मुक्तासनासारखी हनवटी जी ती आपल्या गुडघ्याला कडे केली तरी चालेल. फक्त जेवढं आपण परत येऊ शकू एवढंच आपल्याला डाव्या किंवा उजव्या दिशेला जायचंय. आता सावकाश आपली मान जमिनीला टेकवायची, हाताची गुंफण सोडायची. दोन्ही पाय जमिनीला टेकल्यानंतर उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. आता हे झालं आपलं उजव्या आणि डाव्या बाजूला. आता हेच आपण मागे पुढे आपण करणार आहोत. तर दोन्ही हात परत आपल्या खांद्याच्या सरळ रेषेतून आपल्या कमरेजवळ. उजवा पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे, डाव्या पाय गुडघ्यातून वाकवायचा आहे. नंतर दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करून कमरेतून वाकत छातीकडे आणायचे. दोन्ही हातांनी गुंफण करून घट्ट पकडायचे. मान वरच्या दिशेने नेत आपली हनवटी जी आहे ती गुडघ्यांना टच करायचा प्रयत्न करायचा आहे. आता आपल्याला मागे पुढे हालचाल करायची बघा. झोका देत मागे पुढे. या दरम्यान दोन्ही हात आपले घट्ट पकडून ठेवायचे. थांबल्यानंतर सावकाश मान जमिनीला टेकवायची. दोन्ही हाताची गुंफण सोडायची. उजवा पाय, दोन्ही पाय कमरेजवळ आणल्यानंतर उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ. आणि आता आपल्याला डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचं. तर अशा प्रकारे आपण पवन मुक्तासन श्रेणीतल्या आपण सूक्ष्म हालचाली केल्या. आता आपण एक मानेसाठी ब्रह्ममुद्रा करणार आहोत. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची द्रोण मुद्रा. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत मान जास्तीत जास्त उजव्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे, उजवी बाजूकडे. आणि आपलं संपूर्ण लक्ष आता उजव्या खांद्यावर. या दरम्यान संत श्वसन. श्वास घेत सरळ,
श्वास सोडत मान जास्तीत जास्त डावीकडे, डाव्या खांद्याकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर, मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला. श्वास सोडत श्वास घेत सरळ, श्वास सोडत मान जास्तीत जास्त वरच्या दिशेने, एक एक मनका टेकवत मान वरती. आपलं लक्ष दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायचंय. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत सरळ, श्वास सोडत मान खाली, आपली जे हनुवटी आहे ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत सरळ. अशा प्रकारे आपल्याला दिवसभरात आपण कधी ब्रह्ममुद्रेचा सराव करू शकतो. तर आज आपण एक नवीन आसन शिकणार आहोत, मरीच्यासन. तर हे ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते मरीची ऋषी, त्यांच्यावरून हे मरीच्यासन असं नाव देण्यात आलंय. तर याच्यात काय मी पहिले एकदा करून दाखवतो, की कारण की आपल्यासाठी नवीन आसन आहे. तर दोन्ही पाय सरळ असतील, मानपाट एका सरळ रेषेमध्ये. उजवा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, उजवा हात असा पाठीमागे नेऊन दोन्ही, आणि डावा हात जो आहे तो डाव्या बाजूने मागे नेऊन उजवा हात पकडायचा प्रयत्न करायचा. आणि आता आपल्याला काय करायचं, कमरेतून वाकत जे कपाळ आहे ते डाव्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे आपल्याला हे आसन करायचे. त्याच्यानंतर परत डाव्या बाजूने आपल्याला डावा पाय फोल्ड करून आपल्याला जे कपाळ आहे ते उजव्या पायाला टच करायचे. अशा प्रकारे आपल्याला मरीचे आसन हे आसन करायचे. तर याच्यामुळे काय होतं, की आपल्या पोटावर चांगल्या प्रकारे ताण आल्यामुळे जे पोटाचे आपले अवयव आहेत ते निरोगी बनतात, पचनशक्ती सुधारते. आपले जे पोटातले जे लहान आतडे आहेत, मोठे आतडे आहेत, त्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे ताणशक्ती निर्माण होते, जेणेकरून त्यांचं कार्य सुधारतं. किंवा तिथे काही विशुद्धी असेल तर ती विशुद्धी निघून जाण्यास मदत होते. तर चला आपण मरीच्यासन आसन करूया. सर्वांनी माझ्यासोबत करायचंय. दोन्ही पाय सरळ, बैठक स्थितीतलं आसन आहे. दोन्ही पाय सरळ घेतल्यानंतर उजवा पाय काय करायचं, गुडघ्यातून वाकत उजव्या पायाची जी जो उजव्या पायाचा घोटा आहे तो आपल्या उजव्या कमरेजवळ आणायचा आहे. आता बघा, जो उजवा हात आहे तो आतमधून मागच्या दिशेला न्यायचा आहे, गुडघ्याच्या आतून बाजूला मागे न्यायचा आहे. आणि जो डावा हात आहे तो मागे नेत उजव्या हाताला डाव्या हाताने पकडायचं आहे. आता श्वास सोडत कपाळ जे आहे ते जमिनीला, किंवा कपाळ जे ते आपल्या उजव्या कपाळ जे आहे ते डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करायचा आहे, कमरेतून वाकत. या दरम्यान संथ श्वसन ही आदर्श स्थिती आहे. याच्यामध्ये जेवढं स्थिर राहायचं आहे तेवढं स्थिर राहायचा प्रयत्न करा. जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं आपलं कपाळ जे ते डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करा. या दरम्यान संथ श्वसन अर्धा मिनिट पर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. संथ श्वसन, कमरेवर चांगल्या प्रकारे ताण आलेला आहे. आसन सोडताना श्वास सोडत सरळ, त्याच्यानंतर हात सरळ करून घ्यायचा आहे, मागचा हात सरळ करून घ्यायचा आहे, पाय सरळ करून घ्यायचा आहे. आता हे जे आसन आपण डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून करणार आहोत. तर डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर जो डावा हात आहे तो त्या पायाच्या आतून मागे न्यायचा आहे. आणि जो उजवा हात आहे तो उजवा हात मागे नेऊन तो डावा हात पकडायचा प्रयत्न करायचा आहे. आता मी कमरेतून वाकत माझं जे कपाळ आहे ते उजव्या पायाच्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करतोय. जेवढं सहज शक्य आहे तेवढं आसन स्थिती टिकवायचा प्रयत्न करा. ही आदर्श स्थिती आहे. या दरम्यान आपलं संथ श्वसन सुरू असेल.
स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत मान पहिले वरती घ्यायची. नंतर जो डावा हात आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. उजवा हात सरळ करायचा आहे. जो डावा पाय फोल्ड केलाय तो सरळ करायचा. अशा प्रकारे आपल्याला मरीची आसन हे आसन आपल्या पाठीच्या मणक्यांसाठी, पोटाच्यासाठी खूप महत्वाचं आसन आहे. विशेषतः मधुमेहींसाठी खूप महत्वाचं हे आसन आहे. तर त्यानंतर आपण दुसरं एक नवीन आसन पाहणार आहोत, भारद्वाज आसन. तर जे द्रोणाचार्यचे जे वडील होते भारद्वाज, यांच्या नावावरून या आसनाला भारद्वाज आसन असं नाव पडलेलं आहे. तर याच्यात काय करायचं, वज्रासनात बसायचंय. तर सर्वांनी माझ्यासोबतच करा, सोपं आसन आहे भारद्वाज. सर्वांनी वज्रासनात बसायचंय. वज्रासनात बसल्यानंतर फक्त निषेध सांगतो, हे भारद्वाज आसन कोणी करायचं नाही की ज्यांना कमरेमध्ये तीव्र दुखणं असेल, गुडघ्यात दुखणं असेल, कारण की वज्रासनात बसायचंय. तर ज्यांना गुडघ्याचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये. पण ज्यांना कमरेत किंचितचं दुखत असेल त्यांनी जर हे नित्य सराव जर केला तर कमरेचं दुखणं असेल, सायटिका असेल, हे सर्व त्रास कमी होतील. तर सर्वांनी वज्रासनात बसायचं माझ्यासोबतच. तर आता काय करायचं बघा, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत. तर आता उजवा हात जो आहे तो डाव्या मांडीच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि जो माझा डावा हात आहे तो इकडे उजव्या कमरेजवळ ठेवायचा आहे. आणि आता कंबर आणि मान आपली जास्तीत जास्त डाव्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या डाव्या खांद्यावर, दृष्टी जी आहे ती डाव्या खांद्यावर केंद्रित करायची आहे. याच्यात बघा कमरेला छान प्रकारे पीळ बसलाय. उजव्या हाताच्या तळव्याने डाव्या पायाची मांडी दाबायची आहे आणि आपली कंबर जी आहे ती जास्तीत जास्त डाव्या बाजूला न्यायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हा आसन कालावधी टिकवायचा आहे. त्या आदर्श स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान संत श्वसन, दृष्टी जी ते आपल्या डाव्या खांद्यावर केंद्रित करायची आहे. आसन सोडताना श्वास सोडत पहिले कमरेतून सरळ व्हायचंय, हात सरळ करायचा आहे, मागचा हात सरळ करायचा आहे. हीच कृती आपल्याला आता उजव्या बाजूला करायची आहे. हात सरळ, श्वास घेत जो डावा हाताचा तळवा आहे तो उजव्या पायाच्या मांडीजवळ आतमध्ये दाबायचा आहे. बघा, दाब द्यायचा आहे. आणि जो डावा हात आहे तो जो उजवा हात आहे तो इकडे डाव्या कमरेजवळ असा ठेवायचा आहे आणि कमरेतून वाकत आपला खांदा जो आहे किंवा आपले पूर्ण पाठीचा जो मणका आहे तो जास्तीत जास्त उजव्या बाजूला पीठ द्यायचा आहे. आपली दृष्टी जी आहे ती उजव्या खांद्यावर केंद्रित करायची आहे. पाठीला चांगल्या प्रकारे पीळ बसलाय. अर्धा ते 1 मिनिट आपण आसन टिकूया. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना श्वास सोडत पहिले कमरेतून सरळ व्हायचे, त्यानंतर जो पुढचा हात आहे तो सरळ, जो मागचा हात आहे तो सरळ. अशा प्रकारे आपल्याला भारद्वाजासन हे आसन करायचं आहे. तर ज्यांना संधिवाताचा त्रास असेल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं आसन आहे. आणि आपण ज्या पवनमुक्तासन श्रेणीतले जे सूक्ष्म हालचाली केल्या, मरीचे आसन हे केलं, भारद्वाजासन हे आसन केलं, तर ज्यांना वायूचा म्हणजे वाताचा जो दोष असेल त्यांनी जर हे नित्य हे आसन केले तर त्यांचा वात शरीरातून निघून जाण्यास, वात म्हणजेच काय, पवन किंवा वायू, जो वायू आपल्या नाड्यांमध्ये अडकलेला असतो तिथे संधिवाताची सुरुवात होत असते. त्याच्यामुळे वायू निघून जाण्यास मदत झाल्यामुळे संधिवाताचे जे त्रास आहेत ते कमी होतात. तर आज आपण शवासनासाठी आपण मकरासन आसन करूया. तर सर्वांनी पाठीवर आपल्या पोटावर झोपायचंय. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही पायांच्या ज्या टाचा आहेत त्या एकमेकांना टाचा चिटकलेल्या असतील, बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब. पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात आपल्या कोपऱ्यातून वाकत आपल्या दोन्ही हात आपल्या छातीच्या खाली आणायचे, छातीजवळ आणायचे किंवा आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत आणायचे. आता माझा डावा तळ हात खाली आहे, त्याच्यावरती मी उजवा हात ठेवलाय. तर आता उजवा हात असल्यामुळे मी आता माझा डावा गाल त्या हातावर टेकवतोय. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकायचा आहे.
जी श्वासाची गती वाढलेली आहे ती संथ करायची आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. जिथे जिथे ताण आलाय तिथे मनाने साक्षी भावाने जायचंय, पोचायचंय तिथपर्यंत आणि तिथला ताण जो आहे तो घालवायचा आहे. संपूर्ण शरीराचे जे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते शांत शिथिल तणावरहित. पोटावर चांगल्या प्रकारे ताण आलेला आहे, तिथे जाऊन शीतलीकरण करायचंय. पाठीचे जे आपले मणके आहेत, आपण जे पवनमुक्त आसन श्रेणी केले त्याच्यामुळे जो ताण आलाय ते पाठीचे मणके स्नायू शांत शिथिल तणावरहित. मांडीचे सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. आता किंचितची मान वरती करून हाताची अदलाबदल करायची आहे. आता जो हात वरती आहे त्याचा विरुद्ध गाल त्या हातावर ठेवायचा आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झाले. श्वासाची गती देखील आता संथ झालेली आहे. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालेले. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित. आता आपल्याला आसन सोडायचे, तर डोळे अलगद उघडायचे, मान सरळ करून घ्यायची, दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात आपल्या छातीच्या खाली आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर छान प्रकारे शीतलीकरण झाल्यानंतर आता आपण बाबा रामदेव यांच्याप्रमाणे त्यांनी जो कपालभाती सांगितली तशी आपण कपालभाती करणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचे. हाताची द्रोण मुद्रा करायची, म्हणजे वाटीसारखा हात असा खोलगट करायचा आहे, आपल्या गुडघ्यांवर घट्ट ठेवायचंय. तर आता कपालभातीमध्ये काय करतो, फक्त आपण श्वास सोडण्याची, जोरात आपण श्वास सोडतो तर श्वास ऑटोमॅटिक घेतला जातो, तर फक्त आपल्याला सोडायची क्रिया करायची आहे. तर श्वास आपल्याला एका स्ट्रोक मध्ये आपल्याला श्वास सोडायचा आहे, श्वास ऑटोमॅटिक घेतला जातो. तर अशा प्रकारे ही एक प्रकारे शुद्धी क्रियाच मानली जाते कपालभाती. तर चला आपण करूया, जेणेकरून आपल्या ज्या नाडी जी आहेत आपल्या, त्यांची शुद्धी झाल्यामुळे काय होतं की नाडी शुद्धी झाली तर ऑटोमॅटिक आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये शुद्ध रक्तप्रवाह वाढतो, जी विशुद्धी आहे ती आपली सर्व निघून जाते. ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे ते आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, जे कार्बाम्ल वायू आहेत ते आपले जास्तीत जास्त बाहेर टाकले जातात. तर चला आपण कपालभाती करूया. हाताची द्रोण मुद्रा करून घट्ट आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. तर सुरुवात करूया. माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. फक्त श्वास एका स्ट्रोक मध्ये सोडायचा आहे, ऑटोमॅटिक घेतला जातो. तर हे कपालभातीचे 20 स्ट्रोक केल्यानंतर आपण थांबायचे. तर सर्वांनी सुरू करा. तर 20 स्ट्रोक झाल्यानंतर आपल्याला थांबायचे, किंवा ज्यांना सुरुवातीला जर जड जात असेल तर आपण 10 स्ट्रोक झाल्यानंतर देखील आपण थांबू शकतो. पण कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये, गडबड करायची नाहीये. शांततेत आपल्याला हे कपालभाती करायची आहे. फक्त याच्यात लक्षात ठेवायचंय की कपालभाती जी ती जेवणाच्या 1 तासानंतरच करायची आहे की जेवणाच्या अर्धा 1 तास अगोदर करायचंय. तर करण्याच्या मध्ये 1 ते 1.5 तासाचं आपल्याला अंतर ठेवायचंय. तर चला माझ्यासोबत परत आपण एक सेट 20चा करूया. ज्यांना 10 पर्यंत शक्य त्यांनी 10 करून थांबायचं. तर सुरुवात करूया. पहिले दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडा, असं 1 ते 2 वेळा करायचंय. कुठलाही प्राणायाम करण्याच्या अगोदर दीर्घ श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास सोडायचा, असं 2दा करायचंय. आणि तो प्राणायाम झाल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचाय, दीर्घ श्वास सोडायचा, असं 2दा करायचं. तर चला आपण एकदा दीर्घ श्वसन करूया. दीर्घ श्वास घ्या. 1 2 3 4 4 3 2 1. दीर्घ श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा. कपालभातीचा आपण 20चा एक सेट करूया. तर सुरू करा.
अशा प्रकारे केल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या, सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. अशा प्रकारे आजचा आपण 15व्या दिवसाचा योग वर्ग आपण शांतीपाठाने आपण इथे विराम देऊया. तर सर्वांनी हाताची ज्ञान मुद्रा करून दोन्ही हाताचे मनगट गुडघ्यांवरती, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले, माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचं आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम्, गुरु कर्ता हि केवलम्. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाट आपलं जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जे ते जमिनीला टेकवायचे. ही योग मुद्रा आहे. मधुमेहींसाठी खूप महत्वाचं आसन आहे, किंवा ज्यांना पचन संस्थेचे किंवा ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये ज्या तक्रारी असतात त्यांनी जर हे आसन नित्य सराव केला तर सर्व ज्या आपल्या शारीरिक व्याधी आहेत त्या कमी होण्यास मदत होते. तर 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत जास्त मान आपल्या वरती न्यायची, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, मान, हात खांद्यावरून आपण हे न्यास करत आहोत. हातावरून, पाठीवरून, मांडीवरून, गुडघ्यांवरून, पायावरून, पोटरीवरून, छाती, पोट, ओटीपोट न्यास केल्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, सावकाश डोळे उघडायचे. हस्तदर्शनाने आजच्या आपल्या दिवसाची आपण सुरुवात करूया. उद्या भेटूया आपल्या 16व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम. आपल्या नित्ययोग आनंद या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.